तर दुसरीकडे शिवसेनेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना छळलं होता असा आरोपही नितेश राणे यांनी केलेला आहे। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर आपलं मत मांडलेलं आहे। उद्धव ठाकरेंसोबत जाण्यामुळे राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होईल असं भाकीतही त्यांनी वर्तवलंय। राज ठाकरे यांना सोबत घेणं यामध्ये उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आहे। उद्धव ठाकरे कुणाचेच होऊ शकत नाहीत असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावलेला आहे। शिवसेनेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना छळलं होतं असा आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे। त्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? नाही, ते मला असं वाटतं त्यांनी हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सगळे विचार पुढे घेऊन जाण्याचं खरं वारसदार हिंदुत्वाचे हे राजसाहेबांकडे सगळे गुण आहेत। हे मी आजही सांगेन, उद्याही सांगेन। उद्धवजींच्या नादी लागून त्यांनी आपल्याबद्दलचे असलेले विश्वास बघा, लोकांनी त्यांना 0-2 दे पण त्यांची गर्दी होते ना त्यांना ऐकायला। माझं म्हणणं आहे लोकांना त्यांच्या शब्दावर विषयावर विश्वास आहे। लोकांना वाटतं की माणूस विषय चांगला मांडतो, त्या पद्धतीने मोठा नेता आहे म्हणून उद्धवजींचा स्वार्थ आहे। उद्धवजींनी त्यांना शिवसेनेत असताना काय त्रास दिला कमलेजी हे कधी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा। राजसाहेबांना कसं छळलंय, छळलं हा शब्द त्रासपेक्षा छळलं हे आम्हा लोकांना माहिती आहे। कदाचित राजसाहेब आज मोठ्या मनाने निर्णय घेत असतील पण जुना इतिहास ज्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हा माणूस कोणाचाच नाही आणि ते फॅक्ट आहे। पण ठीक आहे, आता ते सगळे जुने विषय आहेत आम्हा लोकांना त्याच्यामध्ये आता तो राजसाहेबांचा पर्सनल निर्णय असू शकतो। तर याच संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आमच्या झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये विशेष कार्यक्रमात नितेश राणे आलेले होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाची विधाने केलेली आहेत। त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे शिवसेनेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना छळलं असा आरोप त्यांनी केलाय। जाऊ द्या, आपण काही लहान पोरांचं फार मनावर घेत नाही। मुळात प्रश्न असा आहे की 2 वाघांच्या भांडणामध्ये कुत्र्यांचा फायदा झाला नाही पाहिजे हे आम्ही फार ठामपणे सांगितलेलं आहे। जर 2 भावांनी काय त्यांच्यामधले असतील मनभेद जे काही असेल तर त्यांनी ते सगळं मागे टाकून नवी सुरुवात करायचं ठरवलेलं असेल तर नितेश राणे बेगानी शादी में अब्दुल्ला क्यों बन रहा है? कोणी त्यांना अक्षता देऊन इकडे निमंत्रण दिले आणि या नातेसंबंधावर तुम्ही बोला म्हणून सांगितलंय। नितेश राणेने त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत काय गद्दारी केली, ज्या माणसाची पात्रता नव्हती त्याला मुख्यमंत्रीपदी ज्यांनी बसवलं होतं त्याने मुख्यमंत्रीपदी बसून सुद्धा जी अहसान फरामोशी केली त्याच्यावरचं अनालिसिस आधी करावं। आपण स्वतः आधी देवेंद्र फडणवीसांबद्दल काय वक्तव्य केली होती, त्यांच्या अगदी खाकी चड्डी शेंडी जानवं इथपर्यंत पोहोचला होतात आणि आता त्यांचेच तुम्ही तळवे चाटत आहात, त्याच्यावर काय ते त्यांनी बोलावं। त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टी बांधू नये। सुषमाताई, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे या मुलाखतीच्या माध्यमातून, उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आहे राज ठाकरे यांना सोबत घेण्यामागे, त्याच्यामुळेच ते युतीचे प्रयत्न करतायत असाही आरोप केलाय। बरं, ठीक आहे। याच्यात नितेश राणेच्या बापाचं काय गेलं? काय नितेश राणेचं काय गेलं याच्यामध्ये? काय नितेश राणे काही कमवून फिक्स डिपॉझिट ठेवली आहे का तिथे की ज्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजावर सगळं चाललंय? नितेश राणेचं याच्यात काय नुकसान आहे? मुळात ही सगळी जी माणसं आहेत ही यांची बौद्धिक क्षमता दाखवतात, ही सगळी माणसं यांची लायकी दाखवत आहेत हे सगळं बोलून। त्यामुळे इतक्या क्षुद्र जीवांवर आपण बोलावं आणि वेळ घालवावा असं अजिबात वाटत नाही। मुळात या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम असा झालाय की आधी हे सांगत होते की नाही ठाकरेंचा युगो मोठा आहे, ठाकरे येऊच शकत नाहीत, ठाकरे बोलूच शकत नाहीत आणि आता जेव्हा ते एकत्र येत आहेत त्यावेळेला यांना दुसरी काही गोष्टी सुचतायत। मुळात यांना समोर पराभव दिसतोय मुंबई पालिकेतला आणि त्यामुळे हे सगळं तत्वज्ञान सुचत आहे। निश्चितच। सुषमाताई, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी। पुन्हा एकदा ऐकूयात नितेश राणे यांचं हे नेमकं वक्तव्य काय आहे। त्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? नाही, ते मला असं वाटतं त्यांनी हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सगळे विचार पुढे घेऊन जाण्याचं खरं वारसदार हिंदुत्वाचे हे राजसाहेबांकडे सगळे गुण आहेत।
हे मी आजही सांगेन, उद्याही सांगेन. उद्धवजींच्या नादी लागून त्यांनी आपल्याबद्दलचे असलेले विश्वास, बघा लोकांनी त्यांना 0-2 दे, हां, पण त्याची गर्दी होते ना त्यांना ऐकायला. माझं म्हणणं आहे लोकांना त्यांच्या शब्दावर विषयावर विश्वास आहे. लोकांना वाटतं की माणूस विषय चांगला मांडतो, त्या पद्धतीने मोठा नेता आहे. म्हणून उद्धवजींचा स्वार्थ आहे. उद्धवजींनी त्यांना शिवसेनेत असताना काय त्रास दिला कमलेशजी, हे कधी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा. राजसाहेबांना कसं छळलंय, छळलं हा शब्द त्रासपेक्षा छळलं आहे, छळलं हे आम्हा लोकांना माहिती आहे. कदाचित राजसाहेब आज मोठ्या मनाने निर्णय घेत असतील, पण जुना इतिहास ज्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हा माणूस कोणाचाच नाही, आणि ते फॅक्ट आहे. पण ठीक आहे, आता ते सगळे जुने विषय आहेत. आम्हा लोकांना त्याच्यामध्ये आता तो राजसाहेबांचा पर्सनल निर्णय असू शकतो.